नमस्कार. आज एक मी वेगळ्या विषयावर थोडंसं बोलणार आहे. तो विषय आहे आपला की व्यायामाचं महत्त्व काय. तर व्यायाम कसा आहे, तर व्यायाम हा आरोग्य देणारा आपला मित्र आहे. तर नियमित व्यायाम कसा करायचा, आपलं शरीर निरोगी कसं ठेवायचं, व्यायामाचे भरपूर महत्त्व आहे. विचार केला तर आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपली धावपळ एवढी असते की 10 मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला वेळ द्यायचा म्हणजे सुद्धा त्यातून वेळ काढावा लागतो आणि आपल्याला तो व्यायाम करावा लागतो. वाढत्या साधनामुळे मनुष्य आळशी झाला आहे. एकाच जागी तासनतास बसून आता खूप काही असं काम आपण घरी करू शकतो. तासनतास आपण त्याच्यावर बसतो. जसे की कॉम्प्युटरची कामं आहेत, काही बैठी कामं आहेत, अशी काही कामं आहेत की आपण तासनतास बसून काम करतो आणि त्यामुळे आपण तासनतास एका जागी बसल्यामुळे आपलं वजन वाढतं. हे आपल्या कधी लक्षात येत नाही. फक्त आम्ही कार्यमग्न असतो, कामच करत असतो आपण. यावर उपाय काय आहे, तर नियमित व्यायाम करायचा. नियमित व्यायाम केल्याने काय होतं, तर शरीराला कोणते लाभ होतात ते आपण बघूया. शरीराला कोणते लाभ होतात, तर शारीरिक सुखाबाबत म्हटलं तर एक मानसिक संतुष्टी मिळते आपल्याला आणि आपलं मन उत्साहित राहतं आणि शरीर निरोगी राहतं. हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे की आरोग्य हीच संपत्ती आहे. आता व्यायाम केल्याने आपण म्हणतो की मांसपेशी मजबूत होतात, शरीरातील रक्तस्राव सुरळीत राहतो, व्यक्ती प्रसन्न राहते. मनुष्याचे शरीर व मनाला शुद्ध करण्यासाठी व्यायाम आवश्यक असतो आणि प्रत्येक वयाच्या लोकांनी व्यायाम करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवायला हवे. आता व्यायाम करताना सुद्धा आपण असा विचार करतो की त्याच्यामध्ये बरेच लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांच्यापर्यंत, वयोवृद्ध माणसांच्यापर्यंत ते व्यायाम सगळ्यांनीच करायचा. परंतु याच्याबाबत मी सांगते असं नाही म्हणत, पण मला असं वाटतं की व्यायाम करताना सुद्धा आपली तब्येतसुद्धा पाहावी आणि त्यानुसार व्यायाम करावे किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की कुठले व्यायाम मला करणं आवश्यक आहे. कारण काहींचे काही शारीरिक प्रॉब्लेम्स असतात आणि त्यामुळे त्यांना व्यायाम करणं शक्य नाही. असे सोपे व्यायाम बसल्या जागी पण आहेत. ते सल्ला घेऊनच तुम्ही व्यायाम करायचा, कारण आपली तब्येत व्यायामाला अनुकूल असली पाहिजे, अशी आपली तब्येत असावी. आता प्रत्येक व्यायाम केल्याने काय होतं, तर प्रत्येक पेशीला, शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळतो, थकवा येत नाही किंवा खूप निराश वाटतं, उदास वाटतो, तो दिवस आपला चांगला जात नाही. म्हणून व्यायामाची आपल्याला गरज असते आणि अशी व्यक्ती जर नियमित व्यायाम केला तर अशी व्यक्ती दीर्घकाळ काम करू शकते आणि व्यायाम केल्याने शारीरिक रोगापासून आपण दूर राहतो. म्हणून नियमित आपल्याला व्यायाम करण्याची गरज असते. आपलं मन शांत राहतं आणि आपली दिवसभर कार्यक्षमता टिकून राहते आणि त्यामुळे काय होतं की दिवसभर आपण कार्यक्षमता टिकून राहतो आणि आपल्याला मग यश मिळवता येतं किंवा मिळवणं शक्य होतं. असे हे व्यायामाचं याबाबत महत्त्व सांगितलं. दुसरं काय सांगितलं त्यांनी, तर शारीरिक आरोग्य. तर ते कसं सांगितलं की कॅलरी बर्न होणे, वजन कमी, हाडे मजबूत, स्नायूंची ताकद वाढते. व्यायाम केल्याने स्नायूंची निश्चितच ताकद वाढते किंवा गंभीर आजारासारखे आपल्याला आजार होत नाही आहेत आणि पचनशक्ती सुधारते आणि दिवसभर आपल्याला प्रसन्नता राहते. हे शारीरिक आरोग्याबाबत झालं. आता मानसिक आरोग्य काय आहे, तर आपल्या जीवनामध्ये धावपळ असल्यामुळे दिवसभरात कधी ना कधी तरी तणाव आहे, चिंता आहे, नैराश्य येतं आपल्याला. हे कमी होतं, म्हणजे यासाठी व्यायाम आवश्यक आहे. मग व्यायाम हा नियमित व्यायाम आवश्यक आहे असं आपण म्हणतो. तर त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं, शांत झोप लागते, अशी ही जीवनाची आपली गुणवत्ता सुधारते. गुणवत्ता केव्हा सुधारेल, तर तुम्ही नियमित व्यायाम केला तर आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल. मग आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये व्यायाम हे एक काम नसून आरोग्यासाठी आवश्यक असलेली दैनंदिन गोळीच म्हणूयात आपण. म्हणायला काहीच हरकत नाही आहे, कारण दैनंदिन व्यायाम केला तर ती तुमचं जीवन आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीच एक गोळी म्हटली जाते. मग शारीरिक व मानसिक आरोग्याची ती किल्ली आहे. म्हणूनच आरोग्य धनसंपदा किंवा सदा सर्वदा योग तुझा धरावा, असा हा योग किंवा आपण जे म्हणतो की नियमित व्यायाम, त्यामुळे आपली आरोग्य धनसंपदा ही खूप चांगली राहते आणि विचार चांगले राहतात, मानसिक आरोग्य चांगलं, संतुलन चांगलं राहतं. आजच्या जीवनामध्ये तणाव असल्यामुळे एकमेकांच्यावर काम क्रोध
हे जास्तीत जास्त आपल्याला दिसून येतात. कोणी काम, क्रोध, लोभ, मत्सर याच्यामध्ये जास्तीत जास्त चिडतात, रागावतात, भांडणं होतात. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही मानसिक आरोग्य स्वतःचं चांगलं ठेवण्यासाठी नियमित व्यायाम जरूर करा. व्यायामे जडत्व जाई, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाटे विचारी सजीवपणा. आता ही ओळ कोणाची आहे तर संत तुकडोजी महाराजांची आहे. त्यांनी तो अभंग लिहिला. याच्यामधल्या त्या 2 ओळी आहेत. तर त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये व्यायामाचं महत्त्व सांगितलं. म्हणजे आत्तापासून नाही तर अगदी ऋषीमुनींच्या काळापासून योगाचं महत्त्व आहे, व्यायामाचं महत्त्व आहे, सूर्यनमस्काराचं महत्त्व आहे. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं शरीर निरोगी ठेवून आरोग्याची धनसंपदा मिळवलेली होती, मानसिक संतुलन चांगलं ठेवलेलं होतं. असं हे नियमित व्यायामाचं महत्त्व आहे. तर नियमित व्यायामाने सुद्धा स्थूलपणा जातो, उत्साह निर्माण होतो, शरीर प्रसन्न राहतं आणि शरीरातल्या सर्व आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या चांगल्या तऱ्हेने कार्यरत राहतात. सामर्थ्य वाढले की काय होतं की विचारांना सुद्धा सजीवपणा येतो. असं हे व्यायामाचं किती महत्त्व आहे बघा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. सामान्य व्यक्ती म्हणून जगत असताना काय करायचं तर प्राणायाम खूप महत्त्वाचा. साधा आपला कुठलाही व्यायाम जमला नाही तर किमान 10 मिनटं तुम्ही प्राणायाम तरी करा. प्राणायाम केल्यानंतर काय होतं की म्हणजे जास्तीत जास्त ऊर्जा आपल्याला मिळते, मानसिक व आरोग्य सुदृढ होऊ शकतं. त्यासाठी काय केलं की आज आपण विचार केला तर शासनाने सुद्धा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्या दिवशी सर्व ठिकाणी योगा 21 जूनला त्या वेळेमध्ये साजरा केला जातो. असं हे योगाचं किंवा नियमित व्यायामाचं त्यांनी महत्त्व सांगितलं आहे. प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. जर तुम्ही नियमित व्यायाम केला, नियमित प्राणायाम केला तर आपल्या शरीरातले जे काही रोग आहेत ते सगळे दूर होतात, मानसिक चिंता दूर होते, आपल्याला प्रसन्न राहतं, आपलं शरीर व्यायामाने सुदृढ राहतं. आणि अशा प्रकारे प्राणायाम केल्याने सुद्धा रोगांचा नाश होतो. असं हे नियमित व्यायाम केल्यानंतर काय होऊ शकतं, आपण कसे राहू शकतो, आपलं आरोग्य कसं राहू शकतं, आपले चिंता तणाव कसे दूर राहू शकतात, मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहू शकतो, मानसिक शांती मिळते, मानसिक आरोग्य सुधारतं आणि दिवसभरामध्ये आपली प्रसन्नता आपल्याकडे राहू शकते. म्हणजे कार्यक्षमता, काम करण्याची अधिक कार्यक्षमता वाढते. असं हे व्यायामाचं महत्त्व आहे. तर सहज सुचेल जमेल असा व्यायाम करा. शरीराला कुठेही त्रास न देता साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने व्यायाम करा, बसल्या जागीसुद्धा. आणि ज्यांना कोणाला थोड्याफार प्रमाणात काही आजार असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम केला तरी चालेल. आजपर्यंत अनेक जण व्यायामाबाबत बऱ्याच जणांनी काही खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आपल्या जीवनामध्ये साध्या सोप्या पद्धतीने कसा व्यायाम करायचा, आज व्यायामाची गरज आहे. आणि आपला चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी शारीरिक ही संपत्ती आहे, आरोग्यम धनसंपदा आहे आपली. आणि हे आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता आहे. म्हणून नियमित व्यायाम करा, निरोगी राहा, आजारापासून दूर राहा. असं या छोट्याशा व्हिडिओद्वारे मी आज तुम्हाला सांगू इच्छिते. आणि नियमित व्यायाम करालच याबाबत मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आजचा छोटासा व्हिडिओ मी आज इथे संपवते. आजपर्यंत माझे खूप व्हिडिओ झालेत, परंतु मी आज हा वेगळा विषय घेतलेला आहे. तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असे मी विनंती करते. पहा, जमलंच तर व्यायाम निश्चितच करा. आरोग्य तुमच्या हातामध्ये आहे. आरोग्य चांगलं राहील. आणि सगळ्यांना नियमित व्यायामाबाबत खूप खूप शुभेच्छा. आजपासून तुम्ही व्यायामाला सुरुवात करा असं मी या व्हिडिओद्वारे सांगते. नमस्कार. आज मी इथेच माझ्या वाणीला विराम देते. थँक्यू.